नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका सिद्धांत साळवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धूस किचन मध्ये. माहिती आहे मला, मी खूप वर्षांनी व्हिडिओ बनवतोय बिकॉज माझे काही पर्सनल रिझन्स होते जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते युट्यूबवर. बट ह्या पुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहू आणि आपल्या चॅनलवर ब्लॉग आणि किचन रिलेटेड व्हिडिओज, फूड रिलेटेड व्हिडिओज सगळे अपलोड होत राहतील. तर आजची डिश आहे ती मी सिंधी डिश बनवतोय, सिंधीची ट्रेडिशनल डिश बनवतोय ज्याचं नाव आहे दाल पकवान. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया कशी बनवतात दाल पकवान आणि डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण रेसिपी मी डिटेल मध्ये टाकली आहे, स्टेप बाय स्टेप टाकली आहे. त्याचे इंग्रेडियंट्सचे मेजरमेंट्स पण टाकलेत मी, तर तुम्ही जाऊन ते वाचा, एकदा नक्की चेकआउट करा. तर तुम्हाला टायटल आणि थंबनेल तर कळलंच असेल डिश कशी दिसते आपली. तर चला बघूया आपली डिश कशी बनवायची. सर्वात प्रथम आपण डाळ पकवानच्या डाळीला लागणारे साहित्य बघून घेऊया. इथे मी जिरं, मोहरी, हळद, मीठ, तिखट, कोथिंबीर, मिरची, हिंग आणि भिजवलेली डाळ आहे. ही कमीत कमी 5 ते 7 तास डाळ भिजवून घ्या तुम्ही, म्हणजे ती प्रॉपर शिजेल. तर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. सर्वात प्रथम आपण डाळ कुकरला शिजवून घेऊया. तर मी इथे डाळीमध्ये थोडं जास्तच पाणी ठेवा जेणेकरून ती शिजली तर प्रॉपर आपल्याला घोटता येईल. थोडी हळद, चवीपुरतं मीठ. आपण कुकरचे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया. तर मी ह्याला गॅसवरती ठेवून येतो, तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस बघून घेऊया. आपण डाळीला लागणाऱ्या मिरच्या फोडण्या लागणाऱ्या त्या आपण कापून घेऊया. दाल पकवानचा पीठ मळून घेऊया, पापडीचं पीठ मळून घेऊया. तोपर्यंत आपली डाळ कुकरला लावलेली आहे. सगळ्यात पहिला पापडीला लागण्यासाठी आपण मैदा ऍड करूया. त्याच्यामध्ये थोडं मी गव्हाचं पीठ ऍड करतो. त्याच्यामध्ये आपण जिरा ऍड करूया. तर मी हाफ टी स्पून जिरा घेतलं इथे. हाफ टी स्पून ओवा घेतला, याला क्रश करून टाकायचं चांगलं. ह्याचं आपण सेमी सॉफ्ट पीठ मळून घेऊया. या पिठामध्ये आपल्याला थोडं तेलही घालायचं, करून आपलं पीठ खस्ता होईल. ते तुम्हाला दाखवतो मी कसं. या पिठाला आपल्याला एकजीव करून घ्यायचं. जेणेकरून आपलं पीठ असं एकत्र येईल आणि त्याचा गोळा होईल. तर आपण ह्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. सेमी सॉफ्ट डो मळायचा आपल्याला. मी याला पटापट मळून घेतो. त्याला मी अशा पद्धतीने सेमी सॉफ्ट मळून घेतलं, बघू शकतो तुम्ही. सॉफ्ट पण नाहीये, हार्ड पण नाहीये. त्याला आपण 15 ते 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया आणि तोपर्यंत आपण डाळीची फोडणी बघून घेऊया. आपली डाळ पण शिजलेली आहे. मी इथे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्यात कुकरच्या. आपण चेक करून घेतो. प्रॉपर शिजलेली आहे आपली डाळ. आपण याला घोटून घेऊया चांगलं. गरम गरम आहे तर ती घोटली पण पटकन जाईल. व्यवस्थित घोटून घ्या जेणेकरून ती डाळ पूर्ण पातळ झाली पाहिजे आपली. तर आपली डाळ व्यवस्थित घोटून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आपण डाळीला पटापट फोडणी घालून घेऊया. सर्वप्रथम मी इथे गॅस ऑन करून घेतो. त्याच्यामध्ये आपण ऑइल ऍड करूया. ऑइल तुमच्यानुसार ऍड करा, जेवढं तुम्ही ऑइल खाता. मी ते 1 टेबल स्पून ऑइल घेतलंय. आपण याच्यामध्ये मोहरी ऍड करूया.
मोहरी तडतडली थोडीशी की जिरा ऍड करून घेऊया. बारीक गॅस करून घ्या, नाहीतर करपायची शक्यता असते. त्याच्यामध्ये आपण चॉप केलेली मिरची टाका. हिंग हाफ टी स्पून. काश्मीरी रेड चिली हाफ टी स्पून. हे नीट मिक्स करून घ्यायचंय. त्याला आपण आपल्या डाळ मध्ये ऍड करूया लगेच गरम गरम. सो गाईज आपली डाळ पकवानची डाळ तर रेडी. आपण याला गाईज ह्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर सुद्धा ऍड करू शकता. मी ह्याच्यामध्ये चिंचेचं पल्प ऍड करतोय, जेणेकरून थोडा आंबटपणा येईल डाळीला आपल्या. आपण याला कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर पण ऍड करू शकता. चिंच जर तुम्हाला आवडत असेल किंवा चिंचेचा काही प्रॉब्लेम ॲलर्जी वगैरे असेल, त्याच्यावर सबस्टिट्यूट आमचूर पावडर आहे. तर आपली डाळ रेडी आहे. आपण पापडी बनवून घेऊया. मी पापडी तळायला तेल पण एका साईडला ठेवलंय तापत. नंतर आपण पिठाच्या गोळ्याला थोडा मैदा लावून लाटून घेऊया. पातळ आपल्याला करायचं नाहीये, थिकच ठेवायचंय. त्याला इवन गोल सगळ्या बाजूने. थोडं जर खालती चिकटत असेल त्याला आपण पीठ लावून घेऊया दोन्ही बाजूने थोडं थोडं. सगळ्या बाजूने इवन लाटून घेऊया. बघू शकता तुम्ही याची थिकनेस किती आहे. एवढीच जाड आपल्याला लाटायची आहे, नाही पातळ नाही जास्त जाड. याला आपण सुरीच्या मदतीने थोडे कट्स मारून घेऊया, जेणेकरून हा फुगणार नाही आणि हा क्रिस्पी होईल. सगळीकडून कट्स मारून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला आपली पापडी लाटून घ्यायची आहे. हिला मी डीप फ्राय करून दाखवतो. आधी सगळ्या पापड्या अशाच लाटून घेतो पटापट. तेल इथे चांगलं तापलेलं आहे. मीडियम हॉट ऑइल वरती आपल्याला पुरे आपली पापडी सोडायचे. तर तुमच्या कढईच्या साईज प्रमाणे तुम्ही पापडी बनवा. हिला आपल्याला मीडियम हॉट ऑइल वरतीच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आहे. आता जर तुम्हाला एवढी मोठी पापडी बनवता नसेल तर ह्याला तुम्ही हाफ मध्ये कट करू शकता फ्राय करताना, जेणेकरून फ्राय करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. ह्याला आपण प्रेस करून चांगलं दोन्ही बाजूने शेकून घेऊया.
आपली पापडी मस्त अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे. तर आपण ह्याला काढून घेऊया आणि मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवतो आपला दाल पकवान. आणि बाकीची पापडी पण मी तळून घेतो पटापट. ह्याचं एक्सेस ऑइल आपण ड्रिप करायला ठेवूया तोपर्यंत. बाकीच्या पापडी मी पटापट तळून घेतो आणि याचा कलर तो बघा. याचा क्रिस्पीनेसचा मी तुम्हाला आवाज ऐकवतो नंतर. फक्त कलर बघा आणि टेक्स्चर बघा. गाईज आपण इथे पापडी घेतली आहे, त्याच्यावरती आपण आता डाळ पोर करूया. खरं तर ऑथेंटिक पद्धतीने असं सर्व होतं, बट मी याला थोडं गार्निश करूया आपण. मी थोडा याच्यावरती कांदा टाकतो. थोडी कलरफुल दिसण्यासाठी मी मिंट चटणी टाकतोय. आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर रेडी आहे आपली डाळ पकवान. कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन दाबा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.